तर मुंबईमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, पाहूयात. आपापल्या घरी ठिकाणावर सोडण्याचा निर्णय देखील आपण मागच्या वर्षी घेतला. त्याचा देखील फायदा लोकांना झालेला आहे आणि म्हणून कुठेही नागरिकांची, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे. C1 कॅटेगरीमधले त्यांना देखील आपण जे अगदी कधी पडू शकतात अशा लोकांना देखील पर्यायी व्यवस्था जी आहे आपण त्याच्यामध्ये MMRDच्या घरांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आणि जे नाल्याच्या आजूबाजूचे लँडस्लाईड एरियातले त्याही लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून कुठलीच जीवितहानी होणार नाही. झालं ना? झालं. नाही काय नाही, सगळं उत्तर दिले, सगळंच वाचून दाखवलं. हां. आणि दुसरं आपण एक नंबर हेल्पलाईनचा दिलाय, तो थोडा आपल्याला जरा जाहिरात त्याची केली पाहिजे की एखाद्या ठिकाणी नाला सफाई झाल्या नाही किंवा कुठे डेब्रिज आहे, माती आहे, ढिगार आहे, तर ताबडतोब त्याचे फोटो अपलोड करायचे आणि महापालिकेने मग त्याच्यावर कारवाई करायची. अशा प्रकारचा देखील एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा लोकांना, इमिजिएट जागरूक नागरिकांना महापालिकेच्या लोकांशी संपर्क साधण्यामध्ये होईल. बाकी धोकादायक इमारतींचा विषय, रखडलेले प्रकल्प ते आपण नंतर त्याचं करूच, की जे प्रकल्प रखडलेत ते देखील आपण टेक ओव्हर करून आपल्या एजन्सी ज्या आहेत, मग म्हाडा आहे, MMRD आहे, सिडको आहे, आता फक्त म्हाडा करते, पण म्हाडा, MMRD, सिडको